इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील 24 विमा प्रतिनिधी दुबईमध्ये अडकलेत। एका खाजगी विमा कंपनीच्या माध्यमातून सहलीसाठी गेलेल्या 4 महिलांचा यामध्ये समावेश असून कागल शहरातील शीतल पाटील यांचाही सहभाग आहे। सुरक्षेच्या कारणास्तव सर्वांना हॉटेलमधून बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत। सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं पाटील यांनी सांगितलं। खाजगी विमा कंपनीत आरोग्य विम्याचा उत्कृष्ट व्यवसाय केल्याबद्दल 24 प्रतिनिधींची दुबई सहलीसाठी निवड करण्यात आली होती। शुक्रवारी सकाळी 10 वाजता हे सर्व प्रतिनिधी एअर इंडियाच्या विमानानं मुंबईहून दुबईला रवाना झाले। दुपारी 1 वाजता ते दुबईत पोहोचले। दुबईतील हॉलिडे इन या हॉटेलमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। सहली दरम्यान त्यांनी शनिवारी बुर्ज खलिफा इमारतीला भेट दिली, तसंच डेझर्ट सफारीचा आनंदही लुटला। मात्र त्यानंतर पाम विलेज परिसरात क्षेपणास्त्र पडल्याची घटना घडली। सुरक्षेच्या कारणास्तव बुर्ज खलिफा परिसर तातडीनं रिकामा करण्यात आला। हॉटेल व्यवस्थापनानं सर्व पर्यटकांना बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत। आम्ही सर्वजण हॉटेलमध्ये सुरक्षित आहोत अशी माहिती शीतल पाटील यांनी दिली। हे प्रतिनिधी मंगळवार 3 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता एअर इंडियाच्या विमानानं मुंबईला परतणार होते। मात्र ही फ्लाईट रद्द झाल्याचा संदेश कंपनीकडून मिळालाय। या हॉटेलमध्ये राज्यातील एकूण 105 पर्यटक वास्तव्यास असून काहींनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधलाय। युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील रस्त्यांवर शुकशुकाट असून कोरोना काळातील लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं पर्यटकांनी सांगितलं। दरम्यान सर्व प्रवासी सुरक्षित असून पुढील सूचना आणि विमान उड्डाणाबाबतच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यात येतेय।